हिंगोली लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हिंगोली लोकसभेमध्ये वसमत विधानसभेतील पहिली सभा दिनांक 18 मार्च रोजी संपन्न झाली असून या कुटुंब संवाद सभेला वसमत विधानसभेतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच खासदार संजय राऊत काय म्हणाले पाहूयात। या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सध्या जो अन्याय जुलूम हुकुमशाही सुरू आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका हिमतीने करतात। आज सकाळी वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली, काही टीव्हीला ऐकलं, काही लोकांना सत्तेची सूज आलेली असते। तुमचे प्रिय देवेंद्र फडणवीस अनाजी पंत यांनी काय सांगितलंय की मी परत आलो आहे। हो, तुला कोणी अडवलंय? तुला परत पोलीस कमिशनरचा फौजदार म्हणून आलास, मुख्यमंत्री बनलास, अर्धा डेप्युटी अर्धा उपमुख्यमंत्री झाला। मी परत आलो आणि येताना दोन पक्ष फोडून आलो। मी परत आलो, येताना दोन पक्ष फोडून आलो। माझं देवेंद्र फडणवीसचं आव्हान आहे, 2024 साली ईडी आणि सीबीआय आमच्या हातामध्ये येणार आहे तेव्हा तुझा पक्ष जागेवर राहणार, तेव्हा तुमचा पक्ष जागेवर राहतो का पहा। कोणाला धमकाय देता आम्ही पक्ष फोडून आलो, हे ईडी आणि सीबीआयची दादागिरी आम्हाला दाखवू नका। आम्ही त्यातून गेलेलो आहोत, आम्ही संघर्ष करतोय, आम्ही लढतो। महाराष्ट्र राज्य कसं चाललंय ते सांगा। तुम्ही ज्या पद्धतीने या राज्यात सत्तेवरती आलेला आहात ते घटना बाह्य पद्धतीने आलेला आहात। तुम्हाला विचारलं पाहिजे जे मी करतोय ते तुम्हाला पटते की नाही पटते का? ही लढाई आहे की दुसरी लढायची नाही, ही जिंकायची। आणि विशेषतः हिंगोली मतदारसंघ आणि बाजूचा परभणी, तरी परभणीचं आपल्या संजय यादवचं कौतुक आहे की त्याला सुद्धा प्रलोभन लागले असतीलच, कोकाईचे अपमान झाले असतील, पण तो आपला गुण आणि शिवसेना आई, त्या आईशी त्यांनी गद्दारी नाही केली। आणि मला आठवते की अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे 96 वगैरे साल असेल, जेव्हा पहिल्या प्रथम शिवसेना ताकदीने लोकसभा लढवायला लागली, लोकसभा मतदारसंघ मागायची कोणते, आपण परभणी घेतला, हिंगोली घेतला, संभाजीनगर घेतला, मुंबई घेतले, हिंगोली परभणी कसं होणार? पण दोन्ही मतदारसंघ परभणी काय आणि हिंगोली काय प्रचंड बहुमताने निवडून दिले ते आम्ही पहिल्याच फटक्यात। नंतर